चांगला टप्पा चांगल्या नियंत्रणामध्ये रघुनाथ जोगारी. जेव्हा आम्ही कर्णधाराशी आणि जवळजवळ खेळाडूंशी चर्चा केली आहे त्यांनी सांगितलं की रघुनाथ जोगारी आम्हाला नक्कीच क्रिकेटचे धडे शिकवतायत. त्यांचा नक्कीच आपण पाहिला संघ आहे कारण की त्यांनी हा संघ टिकवला आहे आणि महत्त्वपूर्ण की यंगस्टरवर भरोसा ठेवतायत. शॉट ऑफ दी लेंथ एका टप्प्याने चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी हा लय चौकार. थँक्यू डीजे. शॉट ऑफ दी लेंथ शॉट ऑफ दी लेंथ मात्र आखूड टप्प्याचा चेंडू मात्र किरणला हाताळला तर किरण नाही सोडत हे दिसून आलं आणि त्याने चौकार प्राप्त केला. टीमच्या टोटलला मात्र आपण पाहिली आहे तर सुरुवात झाली 2 चेंडू 4 धावा. इथे धावा नक्कीच आपण पाहिलं जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न असणार आहे गायत्री माता स्पोर्ट्स असुपाडा या टीमचा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथजी जोगारी आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. ओहो हो नशीब नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जिकडे आपण पाहिलं तर वंदेश होते आणि नक्कीच असं वाटलं की हा चेंडू त्यांना चकवून जातोय की काय परंतु त्यांची नजर अतिशय चांगली होती तीक्ष्ण होती आणि त्यांच्या नजरेतून मात्र चेंडू नक्कीच पळू शकत नाहीये पकडला गेला. किरणने मात्र चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत स्कोअरबोर्डला मूव्ह करण्याचं कार्य म्हणजे स्कोअरबोर्डला चालू ठेवण्याचं कार्य चांगल्या रीतीने केलंय. समोर टाकलेला चेंडू यावेळेला ओव्हरपिच चेंडू त्यावर मात्र लगावलेली ही 6 धाव्यांची मोहर. अगदी आपण पाहिला तर बिग ब्रँडेड षटकार. पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर ओव्हरपिच अगदी समोर सापडलेला चेंडू. गायत्री माता स्पोर्ट्स टीमला आपण उल्लेख करायचा झाला आज अफळातून आपण पाहिलं तर खेळ त्यांचा राहिला आहे. अगदी ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना जी ऊर्जा प्राप्त केली आहे बॅटिंग असो बॉलिंग असो किरण असो आदेश असो दीपेश असो गुरुनाथ असो की नक्कीच इतर खेळाडू असो त्या खेळाडूंचं योगदान चांगलं राहिलं आहे. परंतु देवदल संघाला नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी खेळताना पाहिलं नाही आहे कारण की देवदल संघ सरप्राईज आहे. काय आहे कसं आहे ते नक्कीच सरप्राईज पेश करू शकतोय. आता पाहिलं तर मिस टायमिंग शॉट हवेत झेल निर्माण कलेक्शन होईल का. पहिला दुसरा प्रयत्न मात्र गमावला गेला. अगदी आपण पाहिला झेल सोडला गेला. ज्याप्रमाणे आपण पाहिले तर झेल मात्र इथे ड्रॉप झाली आहे आणि एक चांगल्या खेळाडूला जीवनदान मिळालं. नशिबाची साथ म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी आणि तेच मात्र चित्र पाहायला मिळालं. गुरुनाथसाठी हा चेंडू हवेत गॅप मध्ये एका टप्प्याने आपण पाहिलं चेंडू निघून जात असताना पाहायला मिळतोय. चौकाराची मोहर याही चेंडूवर येताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे या गोलंदाजीवर आक्रमण टीमची टोटल मात्र आपण पाहिली आहे पहिल्या षटकाच्या अगदी समाप्तीनंतर 17 धावा 17 आहेत म्हणजे खतरा आहे हे पाहायला मिळालंय. पहिलं षटक 17 धावांचं राहिलंय. बघा षटक समाप्त झालंय. पहिला डॉट चेंडू आलाय दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर दुहेरी चौथ्या चेंडूवर षटकार 5व्या चेंडूवर सिंगल आणि नक्कीच 6व्या चेंडूवर चौकार. हे 6 चेंडूचं नक्कीच आपण पाहिलं तर विश्लेषण केलं आणि त्यामुळे 17 आहे म्हणजेच खतरा आहे. ज्या वेळेला म्हटलं जाते ना कि ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त क्योंकि जीत आपको कब कैसे कहाँ मिल जाए इसका कोई विकल्प नहीं होता. डेफिनेटली आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये 17 डेफिनेटली मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं फटका हवेत आहे झेल निर्माण पकडला जातोय. अगदी आपण पाहिला
तर ज्या वेळेला आपण पाहिलं ना की विकेटची दरकार होती आणि ती मात्र विकेट मिळवून देण्याचं कार्य केलंय. आलेला गोलंदाज मार्कर गोलंदाज आपण पाहिला तर प्रणित गोड याने, आणि नक्कीच प्रभाव काय आहे यंगस्टरचा दबदबा राहील या देवदल संघामध्ये, आणि नक्कीच एक चांगली विकेट मिळवून देण्याचं कार्य त्यांनी केलंय. वेलकम बॅक, सगळ्यांचं स्वागत. अगदी आपण पाहिला हा चेंडू नक्कीच निरीक्षण करावं लागेल. पंचांनी सांगितलं की हा आहे वाईड लेग स्टंपच्या बाहेर. जसं म्हटलं जाते ना, जो उडने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मोठी उडान घेण्याच्या तयारीमध्ये दोन्ही संघ आहेत, परंतु उडान कोणाची हे सफल राहील हे देखील पाहायला मिळेल. उडान घेण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू, फिल्डर मात्र लांब राहिलेत. अगदी आपण पाहिलं तर दुसरी धाव वेगाने पूर्ण होत असताना देखील पाहायला मिळालंय. या वेळेला आपण बघितलं ना की आदेश आणि गुरुनाथ ह्या दोन खेळाडूंकडून आता मात्र आपण पाहिली आहे ना, तर बॅटिंग चांगली अपेक्षा आहे, परंतु रघुनाथ जोगारी यांना उमेदची किरण दिसली आहे की हा गोलंदाज आपल्याला या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये कमबॅक करून देईल. टर्न केलाय, मनगटी फटका पाहायला मिळतो. एकदा मात्र वेगाने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिले, चेंडूची फेकी थोडीशी वाईट झाले, कारण की जर वंदेशने पहिल्या अटॅम्प मध्ये चेंडू पकडला असता तर इथे काहीतरी धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु तसं न होता अगदी आपण पाहिलं 2 धावा टीमच्या टोटलमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल आपण पाहिली पोहोचली गेली आहे 22च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये आपण पाहिले 3. पुन्हा एकदा हवेत आहे, पाहावं लागेल. झेल निर्माण, पकडला जातोय का? हो, यस. कॉटन बॉलची मात्र संधी होती आणि पूर्ण केला स्वतः गोलंदाजाने. दुसरा विकेट मात्र प्राप्त केला आणि त्याची नितांत गरज होती. अगदी आपण पाहिलं या मॅच मध्ये परतीचा प्रवास करत असताना गावदेवी देवदल टीम आपल्याला जरूर या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेला आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 4 धावसंख्या आपण पाहिली फलकावर आहे, ती म्हणजेच 22 रन्स आत्तापर्यंत आपण पाहिल्या. आत्ता मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच येत असताना दीपेश वळवी. आदेश बाद झाल्यानंतर दीपेश, आज प्रभाव मात्र दीपेश यांचा भरपूर पाहायला मिळालाय. फुलटॉस, आणि या वेळेला फुलटॉस चेंडूला जागा दाखवून दिली आहे. डी बॅकवर्ड लेग बाउंड्रीच्या पलीकडे धमाका षटकार. थँक्यू. 28 धावा या षटकाराने पूर्ण होत असताना स्कोर बोर्डवर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. 28 रन्स. बघा या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु एक खराब चेंडू आणि दीपेश. फुलटॉस पुन्हा एकदा, अब की बार 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 लगातार शानदार, आणि हाल आहे पुन्हा एकदा षटकार. आपण पाहिले ना ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो, जसं म्हटलं जातं ना की किस्मत मौका देते है लेकिन मेहनत चौका देती है. किस्मत आणि मेहनत मात्र आज आपण पाहिली आहे, तर मेहनत घेतली, किस्मतची साथ मिळते. गायत्री माता स्पोर्ट्स ससूपाडा टीम च्या माध्यमातून 34 धावा फलकावर 17च्या सरासरीने. पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17. नक्कीच हा आकडा म्हणजेच खतरा म्हटला जातोय. आणि ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर महत्त्वपूर्ण 17च्या औसतने धावा पूर्ण केल्या आहेत.
देवदल संघ आता मात्र विचार करेल की आपलं कमबॅक होईल की नाही. बॉलिंग ट्रॅकवर आकाश जोगारी. ओहो, स्लोअर वनचा वापर केला जातोय. अगदी ह्या प्रकारची गोलंदाजी जर इथे जास्त असं होते, डॉट जास्त असं चेंडू फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल, तर 40च्या आतमध्ये रोखण्यामध्ये नक्कीच प्रयत्न करेल. कारण की 40च्या आतमध्ये रोखण्याचा हा प्रयत्न असेल म्हणजेच कमबॅकसाठी, परंतु ससुपाडा टीमचा विचार आहे मोठा. कॉर्नर क्षेत्रामध्ये सागर चेंडूला आपण पाहिलं फील्ड करत असताना अगदी आपण पाहिलं चेंडूची फेकी स्ट्राईक एंडच्या दिशेने. अगदी आपण पाहिलं तर धावा मात्र आपण पाहिलं वेगाने पूर्ण केला जात आहे. 2-2 टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 36 रन्स षटकामध्ये आपण पाहिले. निर्णायक चेंडू शिल्लक आहेत 4. अगदी संध्याकाळचं सत्र प्रेक्षक सुद्धा आपण पाहिलं तर तक धरून ही मॅच पाहत आहेत. VTCA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर देखील प्रेक्षक जोडलेले आहेत. ते देखील या मॅचचा मनपूर्व आनंद घेत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. गुरुनाथसाठी ओव्हर पिच चेंडू आपण पाहिला आणि त्यावर मात्र धमाका. हा नक्कीच चेंडू पाठवून दिलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 6 धावांसाठी सिक्सर. गुरुनाथच्या बॅट मधून आलेला हा सिक्सर पाहायला मिळाला. 100 रुपये लागू झालेत आता मयूर यांना, कारण की खेळाडूंना नाहीये परंतु प्रेक्षकांना आहेत आणि आमच्या स्कोररने कॅच पकडलाय. स्लोअर वन. या वेळेला आपण पाहिलं धीमा गतीने टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अपील केली होती, सांगितलं की नक्कीच आवाज जर आला असेल तुम्हाला तर बॅट आणि क्रीजचा, दुसरं काही नाही आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पोहोचले गेले 42च्या आकड्यावर. 2 चेंडू शिल्लक आहेत. गुरुनाथ कोमा नक्कीच महत्वपूर्ण मॅच मध्ये भन्नाट कामगिरी त्यांची देखील. अगदी बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण पाहिला लेगच्या बाहेर मात्र पडला जातोय, फेकला जातोय, वळला जातोय. अगदी आपण पाहिला एक्स्ट्रा मिळेल. 43 धावा. दिपेश गुरुनाथ आदेश बाद झाला होता, गिरण बाद झाला होता. असं वाटलं होतं की कदाचित हा फायदा मिळेल. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन मात्र आपण पाहिला. पंकज आहेत तिथे, पंकज वाघ चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूची फेकी होताना पाहायला मिळते. सिंगल मात्र मिळेल. फलकावर आपण पाहिलं तर पूर्ण होत असताना पाहायला मिळतंय. 44 धावा. दिपेश मात्र पाहिला आपण ऑन हॅट्रिक वर आहे, कारण की जवळजवळ दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार लगावले होते. या चेंडूवर षटकार लगावला तर 250 रुपयाचा कॅश प्राइज ते दिलं जाईल. सुनीलजी लोखंडे दादांच्या माध्यमातून जे आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धीमा टाकलेला चेंडू. नक्कीच बुद्धीचा वापर मी तर म्हणेन आधीच करायला हवा होता, परंतु नक्कीच आपण पाहिलं धावा फलकावर भरपूर लागलेले आहेत. बघा 44 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष. 45 रन स्कोर बोर्डवर जिंकण्यासाठी आपण पाहिला. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये औसत आपण पाहिली तर 15 धाव्यांचे औसत आपण पाहिली तर कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणताय मित्रांनो, तर प्रत्येक एक ओव्हरमध्ये एक चौकार, एक षटकार, सिंगल या धावसंख्येला भर द्या. नक्कीच 15चं टार्गेट पूर्ण होऊ शकते. परंतु गावदेवी देवदल संघ ज्या प्रकारची आपण पाहिली ची गेम प्लॅनिंग रणनीती होती की टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम फिल्डिंग करू आणि समोरच्या संघाला नक्कीच एक आव्हानात्मक धावफलक देण्यासाठी चॅलेंज करू. परंतु चॅलेंज नक्कीच थोडंसं मी म्हणेन की त्यांचा होता जो विचार होता तो चुकीचा ठरलाय की काय. 45 धावा म्हणजे 15ची औसत थोडीशी जास्त वाटते, परंतु क्रिकेटच्या पटलावर ना काही होऊ शकतं. हा होऊ शकतो, नाही होऊ शकतं, असं भरपूर म्हणजे प्रश्न असतात. प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं, पण ते उत्तर त्या डिक्शनरीमध्ये असते. ती डिक्शनरी आता शोधावी लागेल आणि त्या उत्तराला मात्र शोधून काढावं लागेल. 15 धावा मात्र प्रति औसत आहे नक्कीच प्रति ओव्हरमध्ये पूर्ण करण्यासाठी. नक्कीच या मॅचला जिंकण्यासाठी, या स्पर्धेच्या सुपर 4मध्ये येण्यासाठी. सुपर 4 काय म्हणतोय, कारण की सुपर 4 आणि सुपर 4, कारण की मी हा शब्द कालपासून वापरला गेला की ट्रॉफी सुपर आहेत आणि त्या ट्रॉफीचा एक आणखीन दावेदार कोणता संघ आजच्या दिवसामध्ये होत असताना पाहायला मिळतोय ते देखील पाहूया. मात्र कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. घेऊ एक छोटा ब्रेक, डीजेला देऊ संधी आणि मैदानाच्या आतमध्ये
45 धावा पूर्ण करायच्या आहेत गायत्री माता ससूपाडा संघ. नक्कीच धावा तर मी म्हणेन चांगल्या फलकावर लावल्यात, परंतु त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात. आदित्य जोगारी आणि सागर जोगारी, दोन जोगारी बंधू. पाहूया आपण 15ची औसत पूर्ण करायची आहेत. जसं म्हटलं जाते ना, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पे वार करो, मुश्किल लक्का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो. डेफिनेटली आपण पाहिलं दर्या मोठा आहे, पोहायला येत असेल ना तर दर्या देखील पार केला जातोय. मात्र आपण पाहू शकतोय आता पोहायचं कसं तर नक्कीच उडान मोठी घ्यावी लागेल, चौकार षटकाराची थोडी एक डील करावी लागेल. नक्कीच तुम्ही मॅचला कदाचित जिंकू शकताय, कदाचित नाही तर पूर्ण जिंकू शकताय जर हे करण्यामध्ये तुम्ही समर्थ राहिलात तर. पण मात्र आपण पाहिलं नशीब आज कोणाचा साथ देते. जसं म्हटलं जातंय ना की नशीब हे उनके मस्त होते. 45 धावांचं टार्गेट आहे बघा, पंचाने इशारा दिलाय. चला मॅचला होते सुरुवात. सागर आणि आदित्य बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर बॉलर आहे सज्ज आदेश. पहिला चेंडू हवाई हल्ला, मात्र आपण पाहिलंय त्याच्यामध्ये भरलाय फलंदाजाचा गल्ला. झेल ड्रॉप. ही कॅच आहे की मॅच आहे बघा मित्रांनो. सागर या खेळाडूला तुम्ही कमी समजू नका. सागर कधी महासागर बनेल, कधी रौद्र रूप धारण करेल तुम्हाला माहिती देखील पडणार नाहीये. कारण की क्रिकेटच्या पटलावर एक छोटी चूक, एक छोटी मिस्टेक ती तुम्हाला कशी महागात पडेल, जाता जाता पश्चाताप होऊ शकतोय की नाही, आता त्याचं चित्र आता सागर स्वतःच दाखवेल. या वेळेला वेगवान चेंडू, बॅटची कडा. मात्र या वेळेला जी चुकी झाली होती पहिल्या बॉलवर, मात्र आता तशी चुकी होणार नाहीये. आणि ते आपण पाहिलं तर विकेट किपर गुरुनाथ कोमच्या माध्यमातून एक चांगला झेल आणि मात्र सागरचा समाप्त केला या मॅच मध्ये खेळ. थँक्यू डीजे. बघा इथे ज्या 2 धावा आल्या होत्या तेव्हा जीवनदान मिळालं होतं, परंतु सागरला बाद केलं. पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळाला. रघुनाथ जोगारी इन झाले मैदानाच्या आतमध्ये, परंतु ज्या प्रकारे जर रघुनाथ जोगारी यांची बॅट चालली तर मग मॅच मध्ये काय होऊ शकतं. क्रिकेट म्हणजे क्रिकेटला आपण पाहिलं तर एका बाजूने सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर 2 भागामध्ये कन्वर्ट असतो, कारण की फलंदाजी करणारा संघ, गोलंदाजी करणारा संघ. आदेश रघुनाथ जोगारीसाठी हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं जाते. अगदी आपण पाहिलं तर मात्र सिंगल. आणि का सिंगल घेतली त्याचं प्रमुख कारण की आदित्य अगदी आपण पाहिलं आदित्य जोगारी सकाळच्या 17ला हिरो. मात्र आपण पाहिलं जेव्हा एक चेंडू 6 धावांची गरज असताना काय जबरदस्त मॅच विनिंग षटकार त्याने ठोकला आणि पराभवाच्या छायेतून खास करून शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच जिंकून दिली होती. ती कला आहे त्याच्याकडे, त्याला स्ट्राईक दिली आहे. चांगला फटका पाहायला मिळते. फिल्डर आहे ती ते चेंडूला स्टॉप केलाय, मात्र सिंगलच मिळते. सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळत नाही. या टीमची टोटल आपण पाहिली फलकावरची आपल्याला अगदी जर जवळ जाऊन पाहिलं तर फक्त 4 धावा. चेंडू फेकून झाले 4 आणि कुठेतरी थोडंसं मात्र आपण पाहिलं की येणाऱ्या 2 चेंडूवर 2 चांगल्या फटक्यांची गरज आहे. फुलटा चेंडू होता. यावेळी लाऊड अपील मात्र आपण पाहिली केली आहे, परंतु फेटाळली गेली. ज्या प्रकारे आपण पाहिलं ना तर हा फटका जर मिडल ऑफ द बॅट झाला असता तर कदाचित या चेंडूवर बाउंड्रीची मोहर जरूर असती, परंतु तसं झालं नाहीये. आणि आलेला हा निर्धाव चेंडू, धाव संख्या पाहिली आपण ना तर मग ज्या प्रकारे स्थिर आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. षटक अजून मात्र समाप्त झालेलं नाहीये. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 5च्या घरामध्ये. अजून सुद्धा 40 धाव्यांची गरज आहे. रघुनाथ जोगारी स्ट्राईक एंडकडे. आदेश पुन्हा एकदा सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅकवर. क्लीन बॉल. इथे मात्र आपण पाहिलंय मोठी विकेट प्राप्त केली आहे आणि जल्लोष साजरा केला जातोय. अगदी आपण पाहिलं अडचण मात्र वाढली गेली आहे देवदल संघासाठी. आणि जिथे आपण पाहिलं
तर जल्लोष साजरा होत असताना गायत्री माता ससुपाडा संघाच्या माध्यमातून गायत्री माता ससुपाडा संघ गायत्री माता ससुपाडा संघ म्हणून बघितला तर 12th मॅन आहे. त्यांच्या मनामध्ये नक्कीच अजून सुद्धा धगधग आहे. त्याने असं कंट्रोल करून ठेवलंय की शेवटचा बॉल नक्कीच कधी कंप्लीट होते, कोणता संघ जिंकते. आमचा संघ जिंकला तर काय आनंद असतोय ते त्यांना देखील माहिती आहे. कारण की देवदल संघ नक्कीच थोडासा डॉमिनेट करतोय. कारण की विजयाचा आनंद काय असतो ना, बघा मित्रांनो, जेव्हा एखादा संघ खेळतो ना त्या संघामध्ये जे खेळाडू असतात खेळणारे 11, परंतु त्यांच्यासोबत अनेक असतात. परंतु ज्या खेळाडूने विचार केला तर अशी ट्रॉफी आहे ना अगदी सहज दुकानातून विकत घेऊन येऊ शकतात. परंतु जी ट्रॉफी विकत घेऊन आणण्यामध्ये जी मजा नाही आहे ना, जी दिवसभरामध्ये मेहनत करून कमावलेली घामाने ट्रॉफी गावामध्ये मिरवत आणा, त्या ट्रॉफीची शान बघा किती मौल्यवान असते. आणि नक्कीच त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा चेंडू सरळ गेलाय जाईल का? हो हो मित्रांनो, गेलाय आणि हालाय आदित्यच्या बॅट मधून धमाका, हालाय मोठा षटकार. वंदेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिले आलेत. आक्रमण होणार. पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र आपण पाहिला फटका खेचला जातोय. नक्कीच आपण पाहिला या वेळेला चेंडूची फेकी येत असताना पाहायला मिळते. चेंडूची फेकी आलंय, आता काय घडत असताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद झालाय. अगदी आपण पाहिलं तर वंदेश गोंड रनआउटच्या स्वरूपात महत्वपूर्ण विकेट डाऊन होताना पाहायला मिळते गावदेवी देवदल या टीमची. बघा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पंकज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली पोचलेली आहे फलकावर 12. म्हणजे जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली ना तर अजून सुद्धा आहे 33. आपटून टाकण्याचा प्रयत्न गुरुनाथ मात्र आपण पाहिला ज्या प्रकारे आतापर्यंत कॅचेस किती पकडल्यात गुरुनाथ यांनी, तर भरपूर कॅचेस पकडल्या गेल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसामध्ये. एफर्ट्स आपण पाहिलं लाजवाब. कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं फटका खेळला गेला महेश यांच्या माध्यमातून. आपण पाहिला किरण आहे तिथे मात्र आपण पाहिलं तर चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला जातो. पाहावं लागेल चेंडूला उचललं, फेकला गेला, सिंगल डबलला कन्वर्ट केलं जातंय. अगदी आपण पाहिलं 14 धावसंख्येवर धावफलक पोहोचले गेले. अजून सुद्धा 31 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 4. 8 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. या 2 चेंडूवर 2 चांगले यूज मॅसिव्ह फटक्यांची गरज, परंतु या वेळेला क्लीन बोल केलाय महेश गांगडा. याच्या खेळीला देखील आपण पाहिलं तर मात्र विराम लावलाय. महेश गांगड्याच्या नक्कीच आपण पाहिलं तर मग खेळीला विराम. आणखीन एक धक्का गावदेवी देवदल टीमला. असं वाटलं होतं की नक्कीच या मॅच मध्ये एक रफ अँड टफ मुकाबला पाहायला मिळेल, परंतु नक्कीच वन साइडली मुकाबला होताना पाहायला मिळतोय. त्याचं प्रमुख कारण गायत्री माता स्पोर्ट्स ससुपाडा टीमचा जो बोलबाला राहिला
अगदी आपण पाहिलं पहिल्या मॅच पासून आतापर्यंत आपण पाहिलं शेवटच्या मॅच मध्ये बॅटिंग बॉलिंग आपण पाहिलं जे परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालंय ना, एक लाजवाब खेळ मात्र नक्कीच गायत्री माता ससुपाडा टीम मध्ये आपण पाहिले ना, नक्कीच ज्यामध्ये गुरुनाथ यांचा देखील सहभाग झाला, अमित यांचा देखील सहभाग झाला आणि एक चांगली टीम बनली आहे. हवेत आहे मात्र झेल येते का? गुरुनाथ मात्र आपण पाहिले तर प्रयत्न करत होते झेल पकडण्यासाठी, मात्र धावा घेतल्या जात आहेत, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. जास्त मात्र मिळणार नाही आहे. टीमची टोटल मात्र हळूच पोहोचली गेली आहे 16 या आकड्यावर. तर नक्कीच आता मात्र आपण पाहिलं तर शिल्लक असतील आता 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिले तब्बल 29 धाव्यांची गरज. 29 शेवटचं षटक असणाऱ्या 29 धावांची गरज किरणच्या हातामध्ये आणि 29 धावा 6 मध्ये षटकार 5. पंकजाचा प्रयत्न हवेत चेंडू अमित किंवा किशोर, परंतु आपण पाहिला तर 2 धावा 27 धावा हव्या असतील 5 चेंडू मध्ये, म्हणजेच काय तर आता 5 षटकार. सर एक चांगला बॅटर असता इथे तर मी म्हणेन की पॉसिबल होऊ शकलं असतं, परंतु पंकज जास्त आपण पाहिले तर मग त्यांना बॅटिंग करताना आपण पाहत नाहीये. डॉट चेंडू आलाय याचाच अर्थ आपण पाहिला की आता मात्र विजयाचं दार मात्र खुलं झालंय. अगदी आपण पाहिलंय गायत्री माता ससुपाडा या टीमसाठी स्वप्न अधुरा नक्कीच त्यांचं होतं ते आज होतंय का पूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा पाहायला मिळते आपण पाहिली आहे तर धाव मात्र जिथे एक घेतली जाते टीमची टोटल नक्कीच आपण पाहिली 19च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. तीन चेंडू 26 धावा. चांगला फटका खेचलाय अगदी ज्या वेळेला आपण पाहिलं, परंतु दिनेश उशिराने आले होते. एक मॅच विनर प्लेयर म्हणून आपण त्यांना अनेक वेळा देवदल संघासाठी खेळताना पाहिलं नक्कीच एक काळामध्ये, परंतु आज थोडंसं आपण पाहू शकतो की या मॅचमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले. परंतु जे परफॉर्मन्स आपण पाहिलं की यायला हवं होतं. बॉलिंगमध्ये आपण पाहिलं जास्त धावा खर्च केला आणि त्यामुळेच डॉमिनेट करावं लागलं, कारण की गायत्री माता ससुपाडा संघाने आपण पाहिलं कोणती संधी दिली नाही आहे देवदल संघाला पुढे येण्याची. वन साइडले मुकाबला आपल्याला पाहायला मिळालाय आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रतीक परेड काय पटेल आहे ना, प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि आता आपण पाहिलं शेवटचा आहे ना, शेवटचा चेंडू विजयाचा सुगंध दरवळला गेलाय. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी आपण पाहतोय गायत्री माता ससुपाडा संघ हा सामना जिंकलाय आणि सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला गेला या स्पर्धेतला. आपण पाहिला तर गायत्री माता ससुपाडा संघ बघा अनेक दिवसाचं स्वप्न अधुरं स्वप्न आज पूर्ण केलंय आणि ते पूर्ण होत असताना साक्षात मात्र या धरणी मातेला प्रणाम केलाय, कारण की ज्या खेळासाठी आपण पाहिले जीतोड मेहनत केली, ज्या ट्रॉफीसाठी आपण पाहिले मेहनत मशक्कत केलंय, दिवसभराची मेहनत मात्र आज सार्थक ठरलंय. किती दिवसांची आज मात्र आपण पाहिले जी अपूर्ण इच्छा आहे ती त्यांनी पूर्ण केलंय आणि नक्कीच थोडंसं मायूस तर व्हावं लागेल.